नमस्कार मंडळी, मी सोनल आणि माझा पार्थ तुम्हा सगळ्यांचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. अक्कलकोटवरून स्वामींचं दर्शन घेऊन आल्यानंतर थोडीशी लाईफ बिझी झाली होती. अचानकच 2 दिवसांसाठी गावी जाणं झालं आणि सोबत बाई पण तिकडेच राहिली. मग इकडे पार्थला बघायला कोणी नव्हतं, तर त्याला आता ऑफिसला घेऊन यावं लागतं. खरं तर जेव्हा मी ऑफिस जॉईन करायचं होतं तेव्हाच क्लिअर करून घेतलं होतं की माझं छोटं बाळ आहे, सिच्युएशननुसार मी त्याला ऑफिसला ठेवत जाईल. तर त्यांनी पण मला परमिशन दिली होती. खरं तर माझा पार्थ थोडासा आगाऊ आहे. त्याला एका जागेवर बसायचं नसतं आणि तो काही ना काही उचापती करतच असतो. म्हणून मला हे दोन्ही टास्क खूपच जड जातात. म्हणजे त्याला जर ऑफिसला आणलं तर माझ्या ऑफिसच्या कामांकडं थोडंसं दुर्लक्ष होतं, पण मी ते कवर करून घेते. म्हणजे एक्स्ट्राचं थांबून मी माझे कामं कंप्लीट करून घेते. चला असो, आता आपलं वर्किंग वुमन म्हटलं तर ह्या गोष्टी येतातच, पण आपली सगळ्यात प्रायोरिटी आपली मुलं असतात. कारण आपण जे काही जॉब वगैरे करतो ते मुलांसाठीच करत असतो. पार्थ आता 2.5 वर्षाचा पूर्ण होत आला आहे, तर त्याला बहुतेक गोष्टी समजायला लागल्यात की मम्मी पण कामाला जाते, बाबा कामाला जातात आणि आता घरी बाई नाही आहे, तर आपल्याला मम्मीसोबत जायचं असतं. तर आम्ही जर सपोज पायी चालत गेलो ना, तर माझा पार्थ स्वतः टिफिन बॅग घेऊन पायी चालत असतो. ऑफिसवरून घरी आल्यानंतर सहजच कॅलेंडर उचकलं आणि जाणवलं की रथसप्तमी आहे आणि बोरनान करण्याचा शेवटचा दिवस आहे. गेल्या 7-8 दिवसांमध्ये ना थोडं पण लक्ष राहिलं नाही आणि कामाच्या, पार्थच्या आणि गावाकडे गेल्यामुळे मी हेच विसरून गेले की रथसप्तमी जवळ येत आहे आणि मी पार्थचं बोरनान केलंच नव्हतं. तसं माझा हळदी-कुंकवाचा पण कार्यक्रम राहिला होता, पण यावेळी मी काय हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करणार नव्हते. पण म्हटलं पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी सलग मी 2 वर्ष पार्थचं बोरनान केलं आहे, तर 5 वर्ष कंप्लीट करावं आणि आता या 3ऱ्या वर्षाला त्याचा नाट नको लागायला, म्हणून मी घरातल्या घरात छोटा बोरनानचा प्रोग्राम करायचं ठरवलं. ऑफिसवरून आल्यानंतर ना सगळ्यात पहिले फ्रेश झाले, छान अशी साडी घातली आणि नंतर मी तयारीला लागले. आता प्रोग्राम काही मोठा करायचा नव्हता, घरातल्या घरातच करायचा होता आणि डेकोरेशन हे ते ह्या सगळ्या गोष्टींना थोडा पण टाईम नव्हता. कारण आम्हाला ऑफिसवरून येता करताच 6:30 होऊन जातात आणि मग त्यापुढे हे सगळं मी करणार होते. पारच्या बाबांना येताना मी थोडं सामान सांगितलं, पण परत मी तीच चूक केली की मी बोरन्हानला बोरच सांगितले नाही. चला असो, ते चॉकलेट्स, मुरमुरे आणि फुटाणे वगैरे सगळं घेऊन आले होते आणि थोडंफार डेकोरेशनसाठी फुलं पण आणले होते. त्याचंच मी इथं एका परातीमध्ये मुरमुरे घेतले, त्यामध्ये तीळ, फुटाणे कालवले आणि बिस्किट्स आणि चॉकलेट्सनी त्याला थोडंसं डेकोरेट करत होते. आणि पारच्या बाबांचा ओरडा पण खाल्ला, कारण ते बोलले, तुला अगोदरच सांगायला काय झालं होतं की बोरं घरात नाही आहेत म्हणून. चला असो, कधीतरी ह्या गोष्टी होतच असतात. आता हे जे बोरन्हानचं जे लेबल आहे ते आम्ही पारच्या पहिल्या बोरन्हानला रेडी केलं होतं. म्हणजे तेव्हा आम्ही चांगला प्रोग्राम केला होता आणि खूप सारे असे छोटे छोटे लेबल तयार केले होते. त्यातलं हे लेबल मी ठेवलं होतं तसंच. आता तेच आम्ही काढलं आणि पारच्या बाबांनी ते छान असं भिंतीला चिटकवलं. त्यानंतर मी सतरंजी अथरली आणि त्यानंतर परातीत साईडला मी फुलांचं डेकोरेशन केलं आणि ऑक्शनसाठी मी पूजेचं ताट पण केलं आणि असं सिम्पलचं डेकोरेशन केलं होतं. असा फायनल लूक होता आमच्या डेकोरेशनचा. हे सगळं आवरूपर्यंत ना पार्थला काहीच समजत नव्हतं की मम्मी आणि बाबा नेमकी करता काय आहे. कारण तो इकडे तिकडेच उड्या मारत होता. पण जेव्हा मी त्याला त्याच्या मामाच्या लग्नातला नवीन नवीन ड्रेस घालून रेडी केलं ना, तेव्हा तो खुश झाला आणि तेव्हा त्याला समजलं की हे सगळं जे चालू होतं ते आपल्यासाठीच चालू होतं. आणि त्याला लगेच त्या परातीमधले चॉकलेट बिस्किट खायचे होते. पण त्याला खूप मी समजावून सांगितलं का अगोदर बाप्पा करायचा आणि मग ते खायचं. आणि पार्थ तेवढा म्हणजे उत्सुक होता ना की बिना पावडर लावताच तिथे जाऊन बसला होता. त्यानंतर मी त्याला तिथेच पावडर वगैरे लावली. आता असे कार्यक्रम जे असतात ना, ते आपण कितीही घरातच करायचं म्हटलं ना तर होत नाही बरं का. कारण पार्थ एकटा होता, तर मी बिल्डिंगमधले पार्थचे जे काही फ्रेंड्स होते त्यांना सगळ्यांना बोलवलं. कारण बोरन्हानच्या कार्यक्रमाला पोरांची मजा नसेल तर मग काय उपयोग ना. त्यानंतर रोहिणीताईंना पण मी लगेच बोलवलं होतं. म्हणजे डायरेक्टच सांगितलं होतं, कारण त्या पण रेडी वगैरे नव्हत्या. मग आहे तशाच त्या आल्या होत्या. कारण असं कार्यक्रम म्हटलं की आपल्या 5 जणी सुवासिनी तर लागतात मुलांच्या ऑप्शनसाठी. मग रोहिणीताई आल्या, त्यांनी ऑप्शन केलं. परत आमच्या शेजारच्या एक ताई होत्या, त्यांना पण बोलवलं, त्या पण आल्या. म्हणजे आम्ही तिघीजणी सुवासिनी झालो होतो आणि त्यानंतर 2 मुली होत्या, त्यांना पण मी पार्थचं ऑप्शन करायला लावलं. आणि आज पार्थला झालं काय होतं ते समजत नव्हतं. कारण आज पार्थ पहिल्या वेळेस असा एवढा शांत बसला होता. या अगोदर त्याचे 2 बड्डे झालेत, 2 बोरन्हान झालेत,
किंवा मग त्याचं एक अन्नप्राशन संस्कारचं एक कार्यक्रम झाला. या सगळ्या कार्यक्रमाला पार्थ एवढा रडला की विचारूच नका. हा त्याचा पहिला कार्यक्रम असा होता की तो एवढा शांत बसून औक्षण करून घेत होता आणि म्हणजे सगळ्यांना हसवत पण होता आणि स्वतः पण हसत होता. त्यानंतर मी पार्थसोबत असणारे त्याचे सगळे मित्र आणि मैत्रिणी त्यांना पण मी छान असा गंध लावला. त्यांचं पण औक्षण केलं, म्हणजे त्यांना पण थोडंसं स्पेशल फील झालं. मेन तर बोरं होते ते तर नव्हते आमच्याकडं, पण बाकीच्या गोष्टी भरपूर होतात. पोरांनी खूप मज्जा केली. बिस्किट्स खाल्ले, मुरमुरे खाल्ली, चॉकलेट्स घेतलेत आणि पार्थ पण खातच होता. आता याला बाळावरनं लूट काढणं म्हणतात. खरं तर बाळाचं 1 ते 5 वर्षापर्यंत बोरनान हे त्याच्या नवीन जीवनाच्या सुरुवातीला त्याचं आरोग्य चांगलं राहावं, त्याच्या जीवनातले दोष नाहीसे व्हावेत किंवा त्याच्यावर देवाची कृपा व्हावी म्हणून केलं जातं. आणि मी माझा पाठ झाल्यापासून ना त्याच्या प्रत्येक गोष्टी केलेल्या आहे. म्हणजे नामकरण सोहळा म्हणा, त्याचं जावळ काढण्यापासूनची प्रत्येक रीती रिवाज आणि सोबतच अन्नप्राशन म्हणा किंवा मग त्याचं पहिलं बोरनान म्हणा, हे सगळ्या गोष्टी मी माझ्या केलेल्या आहेत. छान असं बोरनान झालं. त्यानंतर चिल्ल्या पिल्ल्यांना मी घरात असलेला खाऊ दिला आणि बाकीच्यांना चहा केला आणि त्यानंतर आम्ही तिघांचे आमचे असे छोटेसे फोटोशूट केलेत. जेव्हा कधी आपण काही प्लॅन करत नाही आणि अचानक एखादी गोष्ट ठेवतो ना, तर ती खूपच छान होती. अशा प्रकारे माझ्या पार्थचं बोरनान झालं. व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. बाय.